सर्वांना विनंती आहे की टाळ्यांच्या कडकडाटात या सोहळ्यात सहभागी व्हा. मी सायली रामकृष्ण करते, आपल्या सर्वांचं स्वागत करते. खरं तर गोमंतकीय मराठी साहित्य हे एक समृद्ध आहेच. अनेक साहित्यिक या गोमंतकीय सागरात न्हावून गेलेले आहेत, स्वतःला न्हावून घेत आहेत. आणि जेव्हा नवोदित साहित्यिक या ठिकाणी तयार व्हायला लागले तेव्हा या साहित्य सागराचं पात्र अक्षरशः अथांग असं होत आहे, वाढत जात आहे. अशीच अमर्याद साहित्य रचना अधिकाधिक या ठिकाणी होत जावी अशीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करते. आत्मबळ हे त्यांनी त्याच्या अनुभवातून केलेला काव्य संग्रह दिसला तरी तो उपस्थिती प्रत्येकाच्या मनात तो आत्मबळ निर्माण करणार आणि नवचैतन्याची जोड तुम्हाच्या सगळ्यांच्या मनात. की मी कविता करायचो, पण अशा पुस्तक लिहीन आज मी इथे उभा असेल एवढं मला माहीत नव्हतं. असंच मी कविता करत होतो आणि एकदा मला अमयचा कॉल आला. अमयची आणि माझी ओळख, मी शेवटच्या वर्षी ज्यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी होतो त्यावेळी अमयची आणि माझी ओळख. त्यावेळी त्याने मला सांगितलं की अरे गव्हर्नमेंटची एक स्कीम आहे, असं असं आहे, त्यावर पुस्तक लिहिलं तर तुला त्यातून तुला ते मदत करतील पुस्तक प्रकाशित करण्यासाठी. आणि असं होतं म्हणता म्हणता मी 39 कविता लिहिल्या सगळ्या. आणि त्या कविता पुस्तक आज तुमच्यासमोर आहे. आणि कसं आहे की आज मी ते आहे याला महत्त्व नाही आहे, मी इथे कसा पोचलो त्याला महत्त्व आहे. एखाद्या विद्यार्थ्याच्या कवितेचं पुस्तक त्याच्या कॉलेजमध्ये प्रसिद्ध होण्याची माझ्या आयुष्यातली पहिली घटना. तेव्हा अशा प्रकारचा एखादा विद्यार्थी घडतो, त्या घडण्यामध्ये अनेक जण असतात. त्याचे बाबा आले आणि जवळजवळ तासभर मी त्याच्याशी बोलत होतो. तेव्हा घडण्यामध्ये ते आहे, त्याचे शिक्षक मुलाशी या ठिकाणी बोलत होते तेही आहे. आणि हा संकुलामध्ये इन्स्पेक्शन अनेकदा होतं, परंतु ते फाईल्सचं होतं. कशा प्रकारची मुलं संकुलामध्ये तयार होत आहेत त्याचं इन्स्पेक्शन आजच्यासारख्या कार्यक्रमामध्ये होतं. की इथं जर एक सांस्कृतिक आणि साहित्यिक वातावरण नसतं तर अशा प्रकारचे विद्यार्थी घडू शकत नाहीत. हा माझा गेल्या 40 वर्षांचा अनुभव आहे. आणि म्हणून या संस्थेमध्ये असणारे सगळे शिक्षक, या सगळ्यांचं मी आणि पाचेकर सर की ज्यांच्या संकल्पनेतून आणि विचारातून हे संकुल निर्माण झालं हे त्यांना वाटेल. या पुस्तकाचा संबंध तुमच्याशी आहे. तो संबंध तेवढा मी थोडासा उलगडून दाखवणार आहे. त्यातल्या कवितांचे मी काही फार जास्त बोलणार नाही. पहिली गोष्ट एक लक्षात ठेवायची, एक फार चांगलं वाक्य आहे जे प्रथमेशनं सिद्ध करून दाखवलं आहे. ते कुठलं की ज्यांच्या जगण्यामध्ये, ते वाक्य मुळात असं आहे की ज्यांच्या जगण्यामध्ये चांगलं चित्र नाही त्या माणसाला नेत्र नाही, दृष्टी नसते. तुम्ही चांगली चित्र बघितली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि विवेकानंद चित्र बघितलं तर ते तुम्हाला जगण्याकडे बघण्याची ती दृष्टी देतात. आणि आपल्या हिंदी सिनेमातील ज्यांचं जगणं झिरो असतं पण ते हिरो असतात, त्यांची चित्र जर आपण बघत राहिलं तर आपण त्या बाजूने जायला लागतं. त्या चित्र चांगलं जर तुम्ही बघत राहिला तर तुम्हाला नेत्र चांगले असतात. ज्यांच्या जगण्यामध्ये चांगलं गाणं असतं त्यांना चांगली वाणी असते, त्यांना कम्युनिकेशन स्किल बोलता येतं. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज या प्रकाशन समारंभाला आपल्याला मी सांगते तरुणांना, चित्र झालं, गाणं झालं, ज्यांच्या जगण्यामध्ये चांगलं पुस्तक नाही म्हणजे तुम्ही वाचा किंवा लिहा, ज्यांच्या जगण्यामध्ये चांगलं पुस्तक नाही त्यांना मस्तक नाही. एवढं आपल्या जगण्यामध्ये पुस्तकाचं महत्त्व आहे. ते पुस्तक लिहिण्यासाठी पुस्तकं वाचावी लागतात. ती पुस्तकं वाचली आहेत हे कवितेचं पुस्तक वाचताना माझ्या लक्षात आलं. आणि दुसरी गोष्ट
नुसते पुस्तकं वाचले नाही, त्याच्यावर चिंतन केलेलं आहे. स्वतःच्या जीवनाविषयीचा काही विचार मला खूप बरं वाटलं की पहिला विद्यार्थी मी बघितला की जो कुठल्याही हातामध्ये टिपण वगैरे न घेता तो मनातलं आणि हृदयातलं असं बोलत होता. आत्मविश्वास त्याच्याकडे होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वयामध्ये एरवी आम्ही साधारण 650 पुस्तकं 2016 सालापासून आम्ही प्रसिद्ध केली, मी अकादमिक असल्यापासून. त्याच्यामध्ये तरुणांची जी पुस्तकं येतात, जवळजवळ मला असं वाटतं की 50 तरुणांची पुस्तकं याच्या वयाच्या, जे शिक्षक आहेत आणि विद्यार्थी आहेत, तर ती पुस्तकं उघडल्यानंतर मला लक्षात येतं की त्यातली या वयामध्ये जे कविता लिहायच्या असतात त्या प्रेमाच्या कविता लिहायच्या असतात. तर हा मुलगा ज्या वयामध्ये तू आणि मी आणि तू याच्याच कविता लिहायचं असं समजलं जातं, त्या वयामध्ये तू आणि मी आहे, परंतु ते वेगळे आहे. मी म्हणजे तो आहे आणि तू म्हणजे देश आहे आणि देव आहे आणि एक विचार आहे, संस्कृती आहे. तर ज्या वयामध्ये हे जे भान येतं की मला याच्याबद्दल लिहिलं पाहिजे, त्यामुळे या पुस्तकातील कवितांचं सगळ्यात वेगळेपण का? सगळ्यात वेगळेपण असं आहे की कविता ही जशी भावनांची असते तशी विचारांची असते. या पुस्तकातील कविता यांचा केंद्रबिंदू विचार हा. आपला योग आज दिसतो आहे की कालच आपण जागतिक मराठी दिन साजरा केला आणि हा जागतिक मराठी दिन कुसुमाला प्रथम न पकडलेला आहे. त्याची परंपरा कुसुमाग्रजांकडे झाली. ती कुठली? तर कुसुमाग्रजांनी सुद्धा प्रारंभी आपली रविकिरण मंडळामध्ये अडकलेली कविता, जी अशा प्रकारे कौटुंबिक आणि नेहमीचे जे विषयामध्ये होते त्यातून बाहेर काढले. आणि ज्यावेळी भारतावर पहिली कविता मी जी वाचली ना, ती वाचताना मला पहिल्यांदा आठवले ते केशवसूत, की ज्या केशवसूतांनी स्वातंत्र्याचा, समतेचा आणि सामाजिकतेचा एक विचार म्हणून ही या कवितेतल्या 1-2 ओळी वाचतो. त्यांनी असं म्हटलंय की प्रश्न विचारला, थांबलासी असा का निर्बल होऊन तू, असं तो योग विचारतो. पडलासी असा का निस्तेज होऊन. युवकांनी इथे जमलेल्या सकाळी आरशामध्ये आपला चेहरा तपासावा, मेकअप केल्यानंतर नव्या, सकाळी उठल्या इंग्लिशमध्ये फार चांगलं वाक्य आहे, तुमचा मेकअप अजून पूर्ण झालेला नाही. यू आर नॉट कम्प्लिटली ड्रेस अनलेस यू वेअर अ स्माइल. तुमच्या चेहऱ्यावर चैतन्याचं एखादं तरी स्मित आहे का? तेव्हा निर्बल आणि निस्तेज झालेल्या युवकाला हा कवी प्रश्न विचारतो, पडलास असा का निस्तेज होऊ नये. या कवितेमध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत, पण नुसतं प्रश्न विचारून थांबलेलं नाही, त्याचं उत्तर दिलेलं आहे. हे चैतन्य यायचं असेल तर तू काय कर, तर त्याने पुढे दिलेलं आहे, घे शिकवण नरेंद्रची, घे कीर्ती शिवबाची, उतरुनी रणांगणी तू, घे शोभा उभयतांची. 2 उदाहरणं दिलेले आहेत. एक नरेंद्र म्हणजे विवेकानंद, युवकांचं खरं प्रतीक म्हणजे नरेंद्र. एक सहज आठवलं म्हणून सांगतो की आपल्या भारतामध्ये त्यागाची परमोच्च प्रतीक कुठलं जर असेल तर नरेंद्र. एक आठवलं म्हणून तुम्हाला सांगतो की जेव्हा शिकोकेच्या परीक्षेला जायला निघाले परिषदेला, तेव्हा रामकृष्णांच्या पत्नी शारदा माता ह्या किचनमध्ये होत्या. तेव्हा ते त्यांचा आशीर्वाद घ्यायला गेले आणि मला आशीर्वाद दे, मी अमेरिकेला चाललेलो आहे. तर तिनं असं बघितलं आणि ती पुन्हा भाजी चिरत होती, ती भाजी चिरत राहिली. त्यांनी दुसऱ्यांदा विचारलं, मला आशीर्वाद दे. ती पुन्हा त्याच्याकडे बघितलं आणि भाजी चिरत राहिली. ती भाजी नीट चिरत नव्हती त्याच्यावर, त्या आदळीवर. मग तिनं तिसऱ्या वेळी विचारलं, म्हणतात लॉरेन म्हणजे नरेंद्रचं हे लाडीक नाव लॉरेन, की मला सुरी आणून दे. त्यांना आश्चर्य वाटलं की मला 2 वेळा सांगितलं, 3ऱ्या वेळा सांगितल्यानंतर ती मला सुरी आणायला सांगितलं, आशीर्वाद देत नाही. तेव्हा ती विवेकानंद सुरी घेऊन गेले आणि तिच्या हातामध्ये दिली. तिने ते हातामध्ये घेतलं, बघितलं आणि तिने जा, तू परीक्षेत पास, तू जगाचं कल्याण करशील, तू काही उपभोगासाठी अमेरिकेमध्ये जाऊन तिकडे राहणार नाहीस, तू परत येशील, आपल्या मातृभूमीची सेवा करशील. नरेंद्रांना आश्चर्य वाटलं, ही एक निरक्षर बाई माझी कुठली परीक्षा घेतली? तर ती काय म्हणाली, नरेंद्र, याच्यापूर्वी तुझ्यासारख्या अनेक रामकृष्णाच्या शिष्यांना मी सुरी आणायला सांगितली. प्रत्येक जण येताना त्याच्या मुठीत आपला मूठ जी होती ती अशा हातामध्ये असे आणि ब्लेड जी अशी माझ्या दिशेनं असेल. तू पहिला शिष्य निघालास की ब्लेड आपल्या हातामध्ये धरलीस आणि मूठ माझ्या दिशेने धरलीस. जगामध्ये जगत असताना छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा त्यागाची परमोच्च सेवा
सीमा ज्याला त्याच्यामध्ये आहे आणि भारतीय संस्कृतीचा आत्मा, या कविता संग्रहाचं नाव आहे आत्मबळ. हे आत्मबळ ज्यानं जगामध्ये सिद्ध करून आज मी भारतीय आहे अशा प्रकारचा स्वाभिमान म्हणण्याचा उच्चाराची शक्ती आत्मबळाची दिली ते नरेंद्र, त्याचं स्मरण कर, असा एक पहिला संदेश आहे. आणि दुसरे शिवबा. मध्यंतरी गोव्यातल्या एका विद्वानानं म्हटलं की शिवाजीचा आणि गोव्याचा काय संबंध. मला फार आश्चर्य वाटतं. अकादमीने पुस्तिका प्रसिद्ध केलेली आहे शिवभूमंत गाथा, आणि त्याच्यामध्ये गोव्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध आहे. किंबहुना गोव्याच्या मुक्ती लढ्याचं पहिलं पान छत्रपतींनी लिहिले होते. आमचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय गेली 10 वर्षां चलता, 11व्या वर्षात आसा आमी. 10 वर्षाच्या वाटचालीत गोंयभरांतसून अनेक विद्यार्थी हांगा आयले. आपापली छाप दवरून गेले. अनेक जणांनी रिसर्च पेपर सादर केले, हांगा इन्स्टिट्यूशनान केले, राज्यांत विविध कॉलेजांनी केले. पुणे, मुंबई, बेंगलोर अशा स्थानाचेरय वचून केले. रेप्युटेड मॅगझिनांनी ते छापूनय आयिल्ले आसा. पूण एखाद्या विद्यार्थ्यान आपल्याचे पुस्तक आणि कविता संग्रह हो गेल्या 10 वर्षांत पयलेच फावटी तयार करपाचो योग आणि अधिकार आमच्या प्रथम राणेन नांवा प्रथम घेतलो आणि आमकां सगळ्यांकच अचंबीत करून सोडले. पुस्तकां पब्लीश जाले. म्हाका कौतूक दिसतालें, कारण म्हाजे कडल्यान केन्ना लिखाण जालेंच ना. पूण एक विद्यार्थी आमचे कडलो, आनी तो सुद्दां विज्ञानाक आसलेलो, BA BEdचो न्ही, BSc BEdचो. काल ह्याच इन्स्टिट्यूशनात, ह्याच कॅम्पसात शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचो मातसो ल्हान हॉल आसा. थंय जो मराठी गौरव दिन जालो, थंय पारितोषीक वितरण आसलें. हांव उलोवंक ना, थंय घाई आसली थोडीशी. पूण ज्यो स्पर्धा दवरल्यो मराठी विभागान, तेतूंतले बहुतेक पारितोषिकां हे BSc BEd वाल्या विद्यार्थ्यांनी घेतली. म्हणजे इंटग्रेटेड अभ्यासक्रम खऱ्या अर्थान, एका अर्थान. म्हणजे हांव जेन्ना सायन्सीक शिकप तेन्ना म्हजो समज आसलो की आमी सगळे शास्त्रीय गोष्टीच करप आनी लिटरेचर बीन हे साहित्य बीन हे आमकां लागना अशें कोणी तरी तकलेन घातलें किंवा तकलेन गेलें आनी तें कोणें समजून सांगपाक रेक्टिफाय केलें ना. त्यामुळे तशें आमच्या विशया पलीकडे आमी कांय वाचूंकूच ना. आजच्या त्या तुलनेत आज मात्र ह्या कॉलेजीत म्हणजे कालची बक्षिसां ही सगळीच, बहुतेक बक्षिसां ही BSc BEdच्या विद्यार्थ्यांनी काल घेतलेली असते. आणि स्पर्धा आयोजन हे मराठी विभागान केल्ले, आर्ट्स सायडीच्या विभागान केल्ले, ते विद्यार्थी पार्टिसिपेट जाल्ले. आणि एका अर्थान आमकां कांयच उमरच्यो ना. आमी जशे आर्ट्साक शिकणारे, BA BEdक शिकणारे विद्यार्थी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी जितलो आमकां म्हणजे जितले आमकां लँग्वेजीस प्रिय आसात तशे हेवूय प्रिय आसात. आणि विज्ञान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांक विज्ञाना बरोबर भाशाय तितलीच अवगत येता, आमी तितलोच इंट्रस्ट घेतात आनी तितलेच आमी कार्य करून दाखयता. हे एक पळोवपाची संद म्हाका मेळटा. आणि तो भुरग्यांनी आपल्या घरा कडल्यानूच शिकचो पडटा. शाळेंत ताची परत रिविजन जायत आसता. शाळा कॉलेजीसांत ह्यो गोश्टी फुडें वच्च्यो आसतात. आमचे आदर्श कोण, ते महापुरुश कोण, ह्या सगळ्यांचो कवितांच्या रुपान उल्लेख करप आणि खंत व्यक्त करता की आयचे युवक मोठ्या प्रमाणावर भरकटलेले आसात, भरकटतात, हेची खंत ताच्या लेखणीत दिसता. एका अर्थान खूप मॅच्युरिटी ह्या तरुणाक आसा.
ताच्या लेखणीक इतिहास घडू शकता फुडें. जशें सरांनी सांगलें की ताणें अजून वाचन करचें, वाचन हें चालू दवरचें आनी तातूंतसून ताची लेखणी धार येतली आनी काही विशयूय सुचयल्ले आसात. ताणें जे जे विशय तकलेन येतात ते सगळ्या विशयांक न्याय दिवचो प्रयत्न करचो आनी जरी BSc BEd किंवा नंतर MSc BEd केलें तरी साहित्याक आपूण वर्ज्य ना. खूब गूड कॉम्बिनेशन, सामकें एब्सोल्यूट जे आदर्श कॉम्बिनेशन जें आसता तें ताच्यान दिसता. त्यामुळे हांव ताका शुभेच्छा दिता.